ज्ञानेश्वर, आता 12 तारखेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। काय काय नेमका तपासाचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतील आणि सहमतीने शरीर संबंध ठेवले असा युक्तिवाद सुद्धा वकिलांनी केल्याचं पाहायला मिळतंय। फार मोठं स्टेटमेंट आहे, कसं बघायचं याकडे? आज जो न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला, या युक्तिवादात दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या। एक म्हणजे फिर्यादीची जी बाजू आहे ती वकिलांनी मांडली आणि दुसरी आरोपीची वकिलांनी बाजू मांडली। फिर्यादीच्या वकिलांनी बाजू मांडत असताना या सगळ्या प्रकरणात हा आरोपी सराईत आहे, ताई म्हणून तिनं त्या तरुणीचा विश्वास संपादन करून कंडक्ट असल्याचं भासवून त्या तरुणीवर अत्याचार केल्याचं सांगितलं। तर दुसरीकडे जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की हे सगळं जे घडलं हे त्यांचं आपापसात संमतीने घडलेलं आहे, यात कुठल्याही प्रकारचा अत्याचार करण्याचा प्रयत्न घडलेला नाही। या तरुणीची आणि या आरोपीची ओळख असल्याचं देखील आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा सांगितलेलं आहे। आणि इतक्या दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही, कारण ह्या प्रकारात ज्या गोष्टी समोर येतात ह्या सगळ्या संशयास्पद आहेत। त्यांचं असं म्हणणं होतं की त्या तरुणीनं स्वतःहून जाऊन ती एसटीत बसली, आतमध्ये एसटीत बसत असताना कुठल्याही प्रकारची बळजबरी जी आहे ती आरोपीकडून केली गेली नाही असं सीसीटीव्ही मध्ये दिसत असताना हे असे जे खोटे आरोप आहेत ते केले जात आहेत। हा आरोपी सराईत नाही असाही दावा सराईत आरोपी नसल्याचा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। तर दुसरीकडे जे या सगळ्या प्रकरणाचे आयओ आहेत त्यांनी असं सांगितलं की हा सराईत आरोपी आहे, गेल्या अनेक वर्षांपासून याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, याही प्रकरणात तो पळून गेलेला होता, त्याला पळून जाण्यासाठी नेमकी कोणी मदत केली, त्याच्यासोबत आणखी कुठले गुन्हेगार या सगळ्या प्रकरणामध्ये सामील आहेत का, याची सगळी चौकशी करायची आहे। ज्यात वैद्यकीय तपासणी असेल, मोबाईल किंवा सीसीटीव्ही तपासणी असेल, या सगळ्या मुद्द्यांसाठी पोलीस कोठडी मागून घेण्यात आली। नाही, बरोबर। आणि इथून पुढे 12 दिवस हा तपास आता नेमका कसा होणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर आरोपीचे वकील हे मोठे मोठे दावे करतायत त्याची सुद्धा चौकशी होईल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये। आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता, अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्यामध्ये।